कणखर देशा, राकट देशा, महाराष्ट्र देशा, अशा या महाराष्ट्राची ख्याती वर्णावी तेवढी कमीच. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतला तो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी. स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी अनेक लढाया केल्या. त्यापैकी बऱ्याचशा लढाया या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये झाल्या. या पर्वतरांगातील एक अभेद्य असा किल्ला म्हणजे पन्हाळगड. स्वातंत्र्यपूर्व काळात पन्हाळ्याच्या पायथ्याला 4 ते 5 हजार लोकसंख्येचं गाव होतं. ते म्हणजे कोडोली. या परिसरात पाण्याचं अत्यंत दुर्भिक्ष होतं. वारणा नदी ऐन उन्हाळ्यात कोरडी पडायची. इथल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागायची. मान्सूनवर आधारित शेती असल्यामुळं काबाड कष्ट करूनही शेतकऱ्याला पोटभर अन्नही मिळत नव्हतं. 4 एप्रिल 1931 रोजी यशवंत एकनाथ पाटील यांचा जन्म कोडोलीच्या एकनाथ आबाजी पाटील यांच्या कुटुंबात झाला. घरच्या सधनतेमुळं यशवंतदादांना लहानपणापासूनच छंद जडला तो व्यायामाचा. कोडोलीच्याच कन्या विद्या मंदिर आणि कुमार विद्या मंदिर मध्ये शिक्षणाचे धडे घेत असताना त्यांनी समाजातील विषमता अनुभवली. 1942 ते 1947 या पारतंत्र्याच्या कालावधीमध्ये वारणा खोऱ्यामध्ये अराजकता माजली होती. आपण ज्या समाजात जन्मलोय त्या समाजाचा कायापालट करण्याची उमेद मनाशी बाळगून आणि काही निवडक सवंगड्यांच्या आग्रहास्तव दादांनी राजकारणात प्रवेश केला. सगळ्यात पहिल्यांदा दादांनी सर्वोदय विकास सोसायटीमध्ये पदार्पण केलं. या सोसायटीचा बाजार, गिरण, सांस्कृतिक हॉल आणि पाणी पुरवठा संस्था आहेत. आजही राज्यातील एकमेव आदर्श सोसायटी म्हणून ही सोसायटी नावारूपाला आली आहे. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1952 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1956 साली प्रजासत्ताक स्थापन झाला आणि देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आली. 1957 साली दादांनी खऱ्या अर्थानं राजकारणात प्रवेश केला आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून सलग 10 वर्ष कोडोलीचा सर्वांगीण विकास साधला. त्या काळी कोडोली आणि परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणीही रॉकेलचे दिवे लावले जात होते. पिण्याचं पाणी आणि रस्त्यांचा अभाव होता. दादांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये वीज आणली, गल्ली बोळापर्यंत रस्ते नेले आणि मोटेच्या जागी डिझेल इंजिन आणलं. गावाला पिण्याचं पाणी मिळावं म्हणून आंबाई ओढ्याजवळ 75 फूट घेरा असलेली विहीर श्रमदानातून काढली. दादा जिल्हा परिषदेत कार्यरत असताना त्यांनी त्यावेळच्या आमदारांची विकास कामासाठी भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण आमदार भेटले नाहीत. याच वेळेला दादांनी निश्चय केला की यदा कदाचित मी आमदार झालो तर लोकांना माझ्या दारात यायला न लावता मीच त्यांच्या दारात जाऊन त्यांची कामं करणार. 1967 साली दादांनी याच भागाचं नेतृत्व केलं ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. सलग 10 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मतदारसंघातले रस्ते, वीज, पाणी या बाबींकडे त्यांनी प्रामुख्यानं लक्ष दिलं. आनंद पाणी पुरवठा आणि दत्त पाणी पुरवठा योजना सुरू केली. सध्या दत्त पाणी पुरवठा संस्थेकडून 640 रुपये इतकी सर्वात कमी पाणीपट्टी आकारली जाते. या संस्थेची 20 लाख रुपयांची स्वतःची इमारत तसंच 20 लाख रुपयांची पाईपलाईन आहे. ही संस्था संपूर्णपणे कर्जमुक्त आहे. या संस्थेचा सुरुवातीपासूनच ऑडिट वर्ग अ राहिलाय. संस्थेच्या सभासदांना 50% डिव्हिडंडही दिला जातो. याचप्रमाणे दादांनी आनंद पाणी पुरवठा संस्था ही संस्था देखील आदर्शवत संस्था म्हणून नावारूपाला आणली आहे. 1978 साली
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दादांना पन्हाळा बावडा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आणि दादांचा आमदारकीचा प्रवास सुरू झाला। सगळ्यात पहिल्यांदा दादांनी कोडोली गावासाठी नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली। या नळ पाणी योजनेसाठी देशमुखांच्या शेतीमध्ये वारणा नदीवर जॅकवेल बांधण्यात आलं। बांधकाम सुरू असताना दुर्दैवानं या जॅकवेलचा काही भाग कोसळून 7 मजूर गाडले गेले। तरी देखील दादांनी न डगमगता या जॅकवेलचं काम पूर्ण केलं आणि कोडोली गावाला मुबलक पाणी मिळालं। जनावरांच्या आरोग्याची सुविधा यासाठी जनावरांचा दवाखाना आणला। लोकांच्या आरोग्यासाठी उपजिल्हा रुग्णालय कोडोलीमध्ये सुरू केलं। कन्या विद्या मंदिर या शाळेसाठी 9 खोल्या बांधल्या। कुमार विद्या मंदिरच्या 6 खोल्या बांधल्या। तसंच भटक्या विमुक्त शाळेची स्थापना करून गोरगरिबांच्या शिक्षणाचीही सोय केली। सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी प्रार्थना स्थळं आणि सभा मंडपांची उभारणी केली। आर्थिक विकास साधण्यासाठी कोडोली अर्बन बँक आणि नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली। पन्हाळा, शाहूवाडी आणि गगनबावडा अशा 3 तालुक्यांचं कार्यक्षेत्र असणारी ही संस्था आहे। ही संस्था पूर्णपणे संगणकीकृत असून तिला सहकार आयुक्तांकडून उत्कृष्ट कारभाराबद्दल गौरवण्यात आलंय। 1972च्या दुष्काळात लोकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी दत्तमठी समोरील पाझर तलाव आणि क्रीडांगणाचं काम करून घेतलं। बेघर लोकांना शासकीय भूखंड मिळवून दिले। नगर साखरवाडी ही दादानी सगळ्यांनी घरं दिलीत। आज ही लाखो रुपयाच्या किमतीची घरं आहेत आणि दादानी गोरगरिबांचं लय चांगलं केलं। असं माग का पुढं असा आमदारही कुठं मिळणार नाही। दादाला जनता गोरगरीब लय मानतीय। आनंदनगर साखरवाडी ही बेगरमध्ये दादानी त्यासनी घरं दिल्यात आणि ह्यो उपकार दादांचा कधीही गोरगरीब विसरणार नाही। ही घरं जर दिली नसती तर भाड्यानं राहायला जागा ह्या कोडलीत मिळाला नसता। असे आमदार कधीही कुठं मिळणार नाहीत। दादांची माया, मायेची सावली, दादांची ही छत्री कोडोलीत ही गारिंद्याची आहे। ही जर मावाळी लोकांनी उमाळ जोरात सुटतील। अशा तऱ्हेनं एकट्या कोडोली गावासाठी दादांनी 350 कोटी रुपयांची विकास कामं केली। कोडोलीसाठी आमदार दादांनी आतापर्यंत जवळजवळ 350 कोटीची कामं पूर्ण केलेली आहेत। पन्हाळा बावडा आणि वैभववाडी या 3 तालुक्यात 120 किलोमीटर लांबीच्या मतदारसंघात आणि सिंधुदुर्ग कोल्हापूर या 2 जिल्ह्यात कामं पूर्ण केलेली आहेत। यामध्ये पिण्याच्या पाण्याचे स्कीम आणि शिक्षण संस्था, दृष्टीपणानं दादांनी मराठी शाळेच्या खोल्या सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत। 1978 साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार झालेल्या दादांना 1980 सालच्या दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेला उमेदवारी नाकारण्यात आली। पक्षश्रेष्ठींचा आदेश दादांनी मान्य केला, पण जनतेला तो पचनी पडला नाही। लोकांनी दादांना अक्षरशः उचलून नेऊन आणि त्यांना 1 रुपया आणि 1 मत देऊन अपक्ष आमदार म्हणून निवडून दिलं आणि विधानसभेला पाठवलं। अपक्ष असतानाही इतक्या प्रचंड मताधिक्यानं निवडून आलेला हा कोण आमदार आहे हे पाहण्याची इच्छा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना झाली आणि त्यांनी दादांना भेटायला बोलवलं। तेव्हापासून दादांचे आणि काँग्रेस पक्षाचे अतूट संबंध निर्माण झाले। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दादांनी सलग 5 वेळा विधानसभेवर पन्हाळा बावड्याचं नेतृत्व केलं, ते केवळ त्यांच्या लोकप्रियतेच्या आधारावर। त्यावेळी पन्हाळा, गगनबावडा आणि वैभववाडी हे 3ही तालुके अतिशय दुर्गम होते। दऱ्याखोऱ्या आणि जंगलानं वेढलेल्या या परिसरात जंगली हिंस्त्र पशूंचं मुबलक प्रमाणात वास्तव्य होतं। वाघ, अस्वल, गवे यांचं दिवसा ढवळ्या दर्शन व्हायचं। अशा दुर्गम भागात दादांनी अनेक विकास कामं केलीत। त्यामध्ये बोरपाडळे आवळी रस्ता, भाडळे खिंड, कोडोली केखले गिरोली मार्गे कोल्हापूर रस्ता, बहिरेवाडी जाखले रस्ता, जेऊर म्हाळुंगे रस्ता, जेऊर नावली रस्ता, बुधवारपेठ ते बोरपाडळे रस्ता, राक्षी घुंगूर बांदिवडे रस्ता, सोमवारपेठ पन्हाळा रस्ता, बाजार भोगाव पाटपन्हाळा रस्ता, आकुर्डे हरपवडे रस्ता, सातवे शिंदेवाडी रस्ता, दोनवडे काटेभोगाव रस्ता, वारणा नदीवरील निलेवाडीचे पूल, चिकुर्डे पूल, काखेचे पूल, जमदा नदीवरील नानिवडे पूल, बोरगाव वाळोली पूल इत्यादी विकास कामं पूर्ण झालीत। नानिवडे जामदा नदीवरचा हा पूल 58 मीटर पात्र असलेला
आणि ज्यावेळेला हा पूल नव्हता आम्हाला 6 महिने नदीतनं छोट्या नदीतनं होडीतनं आम्हाला ये जा करायला लागायचं आणि हा पूल झाल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही सुखावलो. बोरपाडळे इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र, कोतोली, यवलूज, बाजार भोगाव, केखले इथलं आरोग्य केंद्र दादांच्या कारकिर्दीत अस्तित्वात आलं. जाखले, केखले, माले, वाघबीळ, राक्षी, कुशिरे, पोहाळे, घोटवडे इथले पाझर तलाव हे दादांच्या कारकिर्दीतच पूर्ण झाले. गगनबावडा तालुक्यातील कुंभी नदीवर अणदूर हा लघु पाटबंधारे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. त्याची पाणी साठवणूक क्षमता 203 दशलक्ष घनफूट असून या प्रकल्पाला 45 लाख रुपये इतका खर्च आला. या प्रकल्पामुळं 995 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलंय. त्यानंतर 18 जानेवारी 1980 रोजी गगनबावडा तालुक्यात कुंभी नदीवरच कुंभी लघु पाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आला. त्याची पाणी साठवण क्षमता साधारणपणे 77 दशलक्ष घनमीटर इतकी असून या प्रकल्पाला 5,948.9 लाख रुपये इतका खर्च आला. या प्रकल्पामुळं 9,170 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. 6 जुलै 1982 रोजी वेसरफ लघु पाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आला. या पाटबंधारे प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता 119 दशलक्ष घनफूट इतकी असून या प्रकल्पामुळं 410 हेक्टर जमीन ओलिताखाली आली. 1982 साली कोडोलीमध्ये यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. 1 जून 1985 रोजी पोंबरे पाणलोट बंधारा बांधण्यात आला. याची पाणी साठवण क्षमता 6.5 दशलक्ष घनफूट इतकी आहे. याच्या ओलिताखालच्या जमिनीचं क्षेत्र 680 हेक्टर इतकं आहे. 31 ऑगस्ट 1989 रोजी गगनबावडा तालुक्यात सरस्वती नदीवर कोदे लघु पाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आला. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता 214 दशलक्ष घनफूट इतकी असून या प्रकल्पाला 47 लाख रुपये इतका खर्च आलाय. यामुळं 728 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळतंय. 21 फेब्रुवारी 1994 रोजी पन्हाळा तालुक्यातील जांभळी नदीवर पडसाळी लघु पाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आला. त्याची पाणी साठवण क्षमता 7 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या प्रकल्पामुळं 1,233 हेक्टर इतकं क्षेत्र ओलिताखाली आलंय. 21 फेब्रुवारी 1994 रोजी शाहूवाडी तालुक्यात कासारी नदीवर कासारली लघु पाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आला. त्याची पाणी साठवण क्षमता साधारणपणे 77 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या प्रकल्पाला 4,677.19 लाख रुपये इतका खर्च आला असून या प्रकल्पामुळं 9,458 हेक्टर इतकं क्षेत्र सिंचनाखाली आलंय. आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियमात बसत नसतानाही उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलं. MSEBचं ऑफिस आणलं. ST बस स्थानक, पाटबंधारे ऑफिस, पोलीस स्टेशन, सिटी सर्व्हे ऑफिस इत्यादी शासकीय कार्यालयं सुद्धा आणली. मारुती मंदिर, बाळेकुंद्री समाज मंदिर, पंचवटी गणपती मंदिर, अंबाई मंदिर, बिरोबा मंदिर, दत्त मंदिर, वैभवनगर इथली मस्जिद, गोसावी समाजाचं मंदिर, नरसोबा समाज मंदिर, बाळूमामा समाज मंदिर, लिंगायत तेली समाजासाठी सांस्कृतिक हॉल इत्यादी विकास कामंही मार्गी लावली. शिवरायांच्या प्रतिमेशिवाय अधुऱ्या वाटणाऱ्या छत्रपती शिवाजी चौकात दादांनी कोडोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अश्वारूढ शिवपुतळा स्थापन केला. चांदोली धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन केलं. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी ताराराणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून दूध डेऱ्यांची स्थापना केली. स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी वारणा नदीवर काखे गावच्या हद्दीत जॅकवेल बांधून स्वच्छ पाणी आणलं. दत्त मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आंबा आणि सागवानाची लागवड करून बाग फुलवली. सरकारी जमिनींचं प्लॉटिंग करून भूमिहीनांना आनंदनगर, वैभवनगरमध्ये घरं बांधून दिली. विविध योजनांच्या माध्यमातून 350 कोटी रुपयांची विकास कामं एकट्या कोडोलीसाठी पूर्ण केली. दादांच्या सामाजिक कामांचा आढावा जितका घेईल तितका कमीच आहे. वैभववाडी तालुक्याचा निर्माता म्हणूनही दादांची ओळख असल्याचं नासिर काझी यांनी सांगितलं. हा तालुका अंदमान निकोबार बेटासारखा तालुका होता आणि जर कधी ईश्वरेंद्र पाटील आमदार म्हणून या तालुक्यात लाभले नसते तर हे तालुक्यात चित्र आजचा हे दिसलं नसतं. म्हणजे त्यांनी आमदार म्हणून आमदारकीच्या आपल्या ताकदीच्या बाहेर जाऊन आमदार फंड म्हणून परत या तालुक्यात त्याने वापरलेलं नाहीये. विविध हेडखाली नियोजन समितीच्या माध्यमातून असेल, राज्य शासनाच्या बजेटमधून असेल, वेगवेगळ्या माध्यमातून
या ठिकाणी या तालुक्याचा सर्वांगीण विकास, मग आरोग्याचा असो, शैक्षणिक असो, इतर दळणवळण असो, हा सर्वांगीण विकास जो ह्याच्यामध्ये जो बोलतो जनतेचा, तो सर्वांगीण विकास या आमदार यशवंत पाटलांच्या माध्यमातून झालाय. दादांनी केलेल्या विकास कामांची आता दुरुस्तीही होऊ शकत नाही असंही ते यावेळी म्हणाले. त्यांच्या कालावधीत, त्यांच्या कारकिर्दीत मग त्या मोऱ्या असतील, पूल असतील, कॉजवे असतील किंवा या रस्त्याचे जाळं जे विणलं गेलं आहे त्यांच्या कारकिर्दीत, त्यांची आज दुरुस्ती होऊ शकत नाही आहे, नूतनीकरण रस्त्यात होऊ शकत नाही आहे. वैभववाडी तालुक्यातील अनेक रस्ते, ओढ्यांवरील, नाल्यांवरील पूल आणि लघु पाटबंधारे प्रकल्प बांधून दादांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला. जमदा नदीवरील पुलामुळे पावसाळ्यामध्ये तुटणारा संपर्क बंद होऊन दळणवळणाची सोय झाली. दादा वैभववाडी आणि गगनबावडा तालुक्यातील धनगरवाड्यामधील घराघरापर्यंत पोहोचले. ज्या धनगरवाड्यांमध्ये रस्ता देखील नव्हता त्या धनगरवाड्यातल्या प्रत्येक घरातील लहान थोरांपासून प्रत्येक जण दादांना ओळखत होतं. दादा ज्यावेळी आमदार होते त्यावेळी सायकलसुद्धा जात नव्हती. दादा आमदार झाल्यानंतर आता प्रत्येकाच्या घरोघरी गाड्या चालू झाल्या आणि दादांचं एकदम लोकमत चांगलं. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत दादांची ओळख होती आणि माणूस साधा जरी भेटला तरी नावानं हळी मारणार, असा एकच आमदार असेल तर दादांचे माझे संबंध चांगले होते. मी विटा करणारा कुंभार असून सुद्धा दादाने 50 मीचे तिकीट मला त्यावेळी दिले आणि मी निवडून आलो. वैभववाडी तालुक्यातील अणदूर धुंदवडे रस्ता होण्यासाठी वन खात्याकडून अटकाव केला जात असताना वन खात्याला मोठ्या शिताफीनं हुलकावणी देऊन हा रस्ता करून घेतल्याचं काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष बजरंग ज्ञानू पाटील यांनी सांगितलं. अंदूर धुंदवडा रस्ता ह्यो फराकटे म्हणून भोगावतीचे त्यांनी कंत्राट घेतलेलं होतं आणि ते बुलडिझेल बंद केलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनं. त्यावेळी दादांना प्रत्यक्षात घेऊन आलो, फराकट्यांच्या बुलडिझेल जवळ आलो तर ती काय बुलडिझेल फॉरेस्ट डिपार्टमेंटवाली चालू देणार, कारण काय ती म्हणाली वरच्या अधिकाऱ्यांना सांगा आमचा काय, आम्ही काय बुलडिझेल थांबवित नाही, कारण वरच्या अधिकाऱ्यांचा हुकूम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हो रस्ता करता येत नाही. दादाने मी तिथनं जिल्हा परिषदमध्ये गेलो. जिल्हा परिषदमध्ये पूर्वी जुना रस्ता होता कोंडेकरांनी केलेला, तो जिल्हा परिषदची सत्ता त्यावेळी काँग्रेसची होती. तो जिल्हा परिषदच्या रस्त्याचा नकाशा काढला, तो शिवबसने नेला. दादाने त्याची ते अभिप्राय घेतला, ते पत्र घेतलं आणि आम्ही DA पुन्हा धावलो आणि मग मशीनच बुलडिझेल चालू झालं. दादांच्या आमसभा म्हणजे नागरिकांची एक सनदच होती. या आमसभेमध्ये नागरिकांनी कैफियत मांडायची आणि ते काम पूर्ण झालंच म्हणून पोचपावती घेऊनच घरी जायचं, अशा दर्जाच्या त्या आमसभा होत्या. पन्हाळा वैभववाडीतील प्रत्येक नागरिक दादांकडे आपलं आश्रयस्थान म्हणून पाहत होता. दादांनीही त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. अडचणीत अडकलेल्या प्रत्येक स्तरातील नागरिकाची मदत दादांनी केली आहे. सर्पदंश झालेल्या मानोजी गुरुवांना दादांनी तर जीवदान दिलं. मी स्नेहित बाईकनं सर्पदोषानं आजारी झालो. 23व्या किलोमीटरवर माझ्या वाहनाची कुठलीही सोय नाही. अशा अवस्थेमध्ये डोलीतून मेण्यातून मला लोकांनी उचलून आणलं, उमरडे आणलं, वैभवडीपर्यंत आणलं आणि वैभवडीला आणल्यानंतर डॉक्टरनं असा जवळ आल्याने मला केस संपली. माझा 2 नंबरचा मुलगा 2 हाताचा बोबा मारतो, म्हणजे बाप संपला म्हटल्यानंतर मुलगा काय करणार. अशा अवस्थेमध्ये ही मंडळी ताबडतोब तिथं आली आणि काय केलं, दादाला तिकडं, दादा त्यावेळेला अधिवेशनाला होते आणि त्या जीपमधनं जाण्यासारखी अवस्था नाही. या लोकांनी ताबडतोब एक टेम्पो बघितला आणि टेम्पोमध्ये मला फक्त साधारण सिद्ध होती. कोणीतरी विचारलं मला, आगा तर मला कोल्हापूरला नेला तर मी जगणार, एवढंच फक्त माझ्यासमोर हळूवार आवाज. आणि अशा अवस्थेमध्ये गाडी CPR मध्ये पोहोचेपर्यंत CPR मध्ये 14 डॉक्टर ह्या पट्ट्यानं आमदारानं मुंबईवर असताना शिवाजीराव देशमुखांना वगैरे सांगून ताबडतोब तिथे व्यवस्था ही करून ठेवली. गाडीची वाट बघत होते. म्हणजे यापेक्षा वेगळं वर्णन काय सांगू.
हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या बाजीराव शामराव शेळके यांना दादा परमेश्वरापेक्षा कमी वाटत नाहीत. राजीव गांधीला गोळ्या घातल्या त्या दिवशी मला अटॅक आला आणि मी त्या गगनबावडा संघाच्या दारात पडलो. पडल्यावर इथं एक तहसीलदार होता गगनबावड्याला, सरवळ नावाचा तहसीलदार होता. त्याच्याकडे मी गाडी मागायला कोणतरी गेली, तहसीलदार बँकेची लोक गेलीत आणि फौजदार बिदार सगळे उठून गेलीत. साहेब म्हणले दादांचा माणूस आहे आणि त्याला अटॅक आला आहे आणि त्याला थोडं पोचवा नेऊन. त्यानं दिला नाही, गाडी दिली नाही मला देणार. ते जातीवादी जरा होता, इकडं तिकडं ह्याचा होता, त्याने दिला नाही. मग त्यानं ते दादाने फोन लावला, गाडीत दे, नसेल तर आलो गाडीत घालून थोडं पिटवीन. त्यानं मग गाडीत आपण स्वतःहून मला घेऊन सलान लावून शिप्यारला घेऊन गेला आणि फाटक साहेबासमोर हजर केलं. फाटक साहेब शिवीन सर्जन होते. तिथं मग दादा मला जेव्हापर्यंत सूद येईपर्यंत माझ्या उशाला बसले आणि मग तिथं दमखिरी यायला लागलीत. कोण? दवाखान्याची लोक. कोणतं आलीत आमची माणसं आत घेत नसत. दादानं बोलवून घेतली सगळ्यांना. रात्री 12 वाजता एखाद्या करवाल्याची बुट्टी घेऊन बाई येईल, तिला सुद्धा मला हाताला धरून नेऊन ते या माणसाला पेशंट दाखवायचा, न दाखवल्यास तुम्हाला इथं राहायचं नाही अशी दादानं सगळ्यांना बोलवून धमकी दिली. दादांनी उभ्या आयुष्यात जनता आणि आपल्यामधला दुवा म्हणून पीए कधीच नेमला नाही. जनतेच्या याचना ऐकण्यासाठी दादा स्वतः त्यांच्या घरी जायचे. आजपर्यंत केलेल्या हजारो विकास कामातील एकाही विकास कामाची सुरुवात दादांनी स्वतःच्या हाताने कधीच केली नाही. उपस्थित जनसमुदायातील ज्येष्ठ नागरिकाला बोलावून त्यांच्या हस्तेच शुभारंभ करायचा हा दादांचा आदर्श. त्यांनी आजतागायत कधीही प्रसिद्धी तर अजिबातच केली नाही. याबाबत दादांना विचारलं तर दादांनी आपल्या खास शैलीत, जर मी प्रसिद्धीच्या नादाला लागलो असतो तर ही विकास कामं होऊ शकली नसती, असं उत्तर दिलं. कोट्यवधी रुपयांची विकास कामं दादांनी आपल्या मतदारसंघात खेचून आणली, ती त्यांच्या निष्ठावंत प्रयत्नांमुळेच. दादा काँग्रेस पक्षाशी नेहमीच निष्ठावंत राहिले. पक्षाकडून मुलाला नाकारली गेलेली उमेदवारीही त्यांना पक्षापासून दूर करू शकली नाही. 25 वर्ष सातत्यानं विधानसभेत काम करताना त्यांनी फक्त आणि फक्त शेतकरी आणि सह्याद्रीच्या डोंगर रंगातील नागरिक यांचंच नेतृत्व केलं. विधानसभेत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर आवाज उठवला. उसाला हमीभाव मिळाला पाहिजे, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या पाहिजेत, ज्योतिबा अभयारण्य झालं पाहिजे, पुनर्वसन कायद्याअंतर्गत जमिनीचे दर वाढले पाहिजेत, दुर्गम भागात राहणाऱ्या शिक्षकांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला पाहिजे, दुर्गम भागात असणाऱ्या जिवंत झऱ्यांपासून पेयजल योजना राबवली पाहिजे, पारंपरिक ऊर्जा म्हणून बायोगॅस प्रकल्प उभारले पाहिजेत. यासारख्या प्रश्नांवर दादांनी विधानसभेत आवाज उठवला आणि यापैकी बरेच प्रश्न मार्गीही लावले. दादांनी केलेली कामं पारदर्शक आणि विकासाभिमुख होती. आता जग बदललं. लोकांना सामाजिक विकासापेक्षा व्यक्तिगत स्वार्थ महत्त्वाचा वाटू लागला. हे असंच चालत राहिलं तर लोक घरातून बाहेर पडतील आणि राजकारण्यांना तसंच लोकप्रतिनिधींना रस्त्यावर खेचून यंत्रणा ताब्यात घेतील. याची जाणीव तुम्ही आम्ही सर्वांनीच ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा खास मुलाखतीत दादांनी व्यक्त केली. दादा, आपण सुरुवात मुलाखतीची लहानपणापासून करूया. तुमचं लहानपण कसं गेलं, कुठं गेलं? 4 मार्च 1930 साली माझा जन्म झाला. बोरोली तालुका पन्हाळा या गावी. माझा आजोळ धनाय जाधव काही दिवस तिथे राहत होते. महादाजी शिंदे थोड्या दिवस होते. बोरुडे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे. त्यावेळेला गनिमी युद्ध करायचं झालं तर दुर्गम भागात राहिल्याशिवाय मोठी मोठी घराणे दुर्गम भागात राहतात. अशा 350 वर्षापूर्वी दिल्लीवरून एक लाट आली. देवळं पाडायची, पिकं कापून न्यायची, घरं पेटवायची आणि आया बहिणीनं पळवून न्यायचे. अशी अवस्था 350 वर्षापूर्वी होती. त्यावेळेला बोरुडे तालुका पन्हाळा या ठिकाणी धनाजी जाधवांचं वास्तव्य होतं. तिन्ही बाजून डोंगर आणि एका बाजूला पावलं. मुंगली साईडनं आलं तर झाडीत चढून जाऊन बसायचं
आणि गरिबी काळाने युद्ध करायचं अशी त्यावेळेची अवस्था होती. आणि त्यावेळेला 350 वर्षापूर्वी रोडेश्वराच्या देवालयात सह्याद्रीच्या दुर्गम भागातून 18 पगड जातीचे लोक जमले. छत्रपती शिवरायांनी त्यांना घेतलं, रोडेश्वराच्या देवळात गेले, बोटे चिरली, रक्ताचा अभिषेक केला. हे महाराष्ट्र राज्याचे चाललेले आहे ते थांबवायचे. शिवाजीराजे एका विशिष्ट धर्माचे होते असे नाही. शिवाजीराजेंचे धर्मगुरु बाबा याकोबी होते. दर्या सारंग, इब्राहिम खान गांधी हे त्यांचे जहाज व आरमारावर मोठे साहित्य छत्रपती शिवरायांचे सांभाळत होते. अशा प्रतिकूल परिस्थिती छत्रपतींनी त्यावेळेला जे महाराष्ट्र निर्माण केला आणि त्यावेळेला लोकांनी त्याग केला, महाराष्ट्र निर्माण केला. आणि त्यावेळचे लोक, आणि मी ज्या वेळेला विधानसभेला निवडून गेलो त्यावेळचे लोक अभ्यास केल्यानंतर त्यात आर्थिकची जवळजवळ उन्नती सारखीच होती. त्यावेळेला त्याच्या कमरेला लंगोटी, घोंगड्याचं जाकीट, फाटकं मुंडासं आणि मागं कोयता अशी अवस्था जी त्यावेळेला होती त्यावेळेचीच अवस्था होती. त्यावेळेला त्यांनी बलिदान केलं, त्याग केला, छत्रपती शिवरायांना पाठिंबा दिला, म्हणून महाराष्ट्र निर्माण झाला. आज सुद्धा त्या सह्याद्रीतल्या पर्वतातील लोकांनी आपल्या 30-40 गावं बुडवायची पाण्याखाली. मेजर प्रकल्प पाण्याचा करायचा, धरणाचा करायचा, आणि जिथं पाणी नाही अशा ठिकाणी पाणी आपली घरदारं सगळी बुडवून द्यायची. आता पूर्वी त्या लोकांनी केला होता, आता हे लोक आपली घरदारं बुडवून नसणाऱ्याला पाणी द्यायचा प्रयत्न करतात. मीडियम प्रकल्प झाला तर सह्य पर्वतच, मेजर प्रकल्प झाला तर सह्य पर्वतात, लघुपाट बंधारे झाले तर सह्य पर्वतात, पाझर तलाव झाले तर सह्य पर्वतात. असा त्यांनी आज सुद्धा ते त्याग करतात. दुष्काळी भागाला पाणी द्यायचं आणि आपली घरदार पाण्याखाली बुडवायचं आणि लोकांना समृद्ध जीवनाकडे न्यायचं, असा माझा मतदारसंघ. दादा, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण राजकारणाला सुरुवात केली, तर साधारणपणे त्यावेळची परिस्थिती काय होती आणि ग्रामपंचायतीचं राजकारण तुम्ही का स्वीकारलं त्यावेळेला? 1950च्या दरम्यान असेल, साल माहित नाही, असं आठवत नाही. एलिश ज्ञानोबा काळे, तुकाराम काजवे, डॅनियल काळे आझाद हिंद सेनेत होता. तुकाराम काजवे, बापसाहेब साळुके, दस्तगीर मुजावर, असे अनेक लोक, आणि बाबुराव किबिले. त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्ते नसायचे, प्यायचं पाणी नसायचं, अशी अवस्था होती. कोडीरी गावात प्यायचं पाणी त्यावेळेला मला वाटतं 6-7 हजार वस्ती होती. 6-7 हजार वस्तीला पाणी प्यायला मिळायचं नाही. म्हणून कापऱ्याचा, रायबेकराचा आणि लक्ष्मी झाड आणि जवळजवळ 250 विहिरी गावात असायच्या. आणि त्यावेळेला मोठ्यानं पाणी ओढायचं, मोठ्यानं, आणि मोठ्यानं पाणी ओढायचं, सायकलीनं पाणी आणायचं, डोक्यावरून पाणी आणायचं, खांद्यावर कावडीनं पाणी आणायचं, अशी अवस्था त्यावेळेला होती. वर्षाला 3-4 माणसं खाली आडात पाडून विहिरीत पडून मारायची. अशा अवस्थेत आम्ही ज्या वेळेला निवडून आलो त्यावेळेला ही समस्या दूर करण्याबद्दल आम्ही एक गावाची मीटिंग घेऊन
एक अंबाबाईच्या देवाळाच्या पाठीमागं मला वाटते 100 फूट रुंदीची जवळजवळ विहीर एक आम्ही मारली सर गावाच्या श्रमदानातून. पिण्याच्या पाण्याची योजना केली, गावाला पाणीच पुरणार. दुष्काळ पडला, दुष्काळाच्या दरम्यान दत्तमठीत एक विहीर मारली, दत्तमठीतलं पाणी इथं आणलं तरी पाणी पुरणार. नंतर मी आमदार झाल्यानंतर विधानसभेला गेल्यानंतर एक पिण्याच्या पाण्याची लिफ्ट इरिगेशन केली आणि गावाला आया बहिणींना पाणी द्यायचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदला दादा आपण नेतृत्व केलं मतदारसंघाचं, तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण काय विकास कामं केली? जिल्हा परिषदेला 1967 साली मी निवडून आलो. पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी दूर करण्याबद्दल, समस्या दूर करण्याबद्दल त्यावेळेला जाकल्याला पाझर तलाव 2 धरले, एकल्याला पाझर तलाव 1 धरला, माल्याला एक पाझर तलाव धरला, शापूरला पाझर तलाव धरला, पोहाळा पार्ट्याला धरला आणि राक्षीला धरला, घोटवड आणि काटेबाबा असे पाझर तलाव करून शेतकऱ्यांना आणि गोरगरिबांना पाणी द्यायचा प्रयत्न केला. त्यावेळेला मायनर इरिगेशन मधून कोडोली गावाला 500 एकर कोडोली पारगाव आणि काखे कोडोली असे 500 एकराचे असे 2 लिफ्ट इरिगेशन केलं, 100% मोफत. मला वाटतं महाराष्ट्र राज्याने पहिलं उदाहरण मोफत करायचं आणि 100% मोफत करून शेतकऱ्यांना पाणी दिलं आणि शेतकऱ्यांचं जीवन समृद्ध करायचा प्रयत्न केला. आम्ही ज्या वेळेला निवडून आलो त्यावेळेला आमच्या कोडोली गावात ग्रामपंचायतीला निवडून आलो त्यावेळेला दिवे होते, लाईटची चिमण्या होत्या, ते गेलं. नंतर आम्ही आल्यानंतर ते बत्त्या सुरू केल्या. बत्त्या सुरू केल्यानंतर आमच्या गावात हे आलं, लाईट आली, लाईट आळी बोळाला आणून द्यायचा प्रयत्न केला. पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्याबद्दल प्रत्येक गावाला त्यावेळेला मोठा होत्या, मोठ्या गेल्या आणि बैलांना पाणी मोठ्यातनं पाणी ओढायचं आणि गावाला पुरवायचं, शेतीला पाणी पुरवायचं अशी अवस्था होती. 250 विहिरी होती, 250 विहिरीतून पाणी विहिरीनं ओढायचं आणि शेतीला पाणी पुरवायचं, माणसाला पाणी पुरवायचं अशी अवस्था त्यावेळेला होती. तिथे गेली, लाईट आली, लाईट आल्यानंतर गावातून पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवायचा प्रयत्न केला. मोटार पंप बसले, सगळे केले, अशी अवस्था झाली. कोडोला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नाही म्हणून देशमुखांच्या रानातून गावाला आया बहिणींना पाणी द्यायचा प्रयत्न केला. आया बहिणींना पाणी द्यायचा प्रयत्न केला. दुर्दैवानं ती लिफ्ट इरिगेशन पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करत असताना एक उकडणारा कडा ढासळला आणि माणसं 7 गाठली गेली, माणसं खराब झाली. आया बहिणीला पिण्याचं पाणी बंद पाळवायची पाळी आली. मन कठोर करून, अंतःकरण कठोर करून जर या वेळेला पिण्याच्या पाण्याची समस्या बंद झाली, योजना बंद झाली, तर कोडोली गावाला पाणीच मिळणार नाही अशी अवस्था त्यावेळेला होती. म्हणून मन घट्ट करून ते पिण्याच्या पाण्याची लिफ्ट इरिगेशन पूर्ण केली आणि कोडोली गावाला पाणी द्यायचा प्रयत्न केला. गाव लोकवस्ती वाढली, गावातलं घात पाणी गेलं तिथं. आता काक्यातनं आणले, आता काक्यातनं आणले लिफ्ट इरिगेशन. मला वाटते मनोहर जोशी त्यावेळेला मुख्यमंत्री होते. अण्णा डागे कोडोली जन्माला आलेला मुलगा इस्लामपूरला दत्तक गेलेला, तर ग्रामीण विकास मंत्री होता. अण्णाला सांगितलं मी त्यावेळेला आमदार, कोणत्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवायला तुम्ही मदत केली पाहिजे. त्यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्याबद्दल योजना मंजूर केली आणि गावाला पिण्याचं पाणी 8 तारखेपर्यंत चांगलं मिळायला लागले.
आणि की गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार म्हणून कोडोली गावात जवळजवळ 500 बोर मारले त्यावेळेला. वाडी वस्तीवर राहणार सुद्धा 500 बोर मारले. अशा प्रतिकूल परिस्थिती ही कोडोली गावाची समस्या सोडवायचा प्रयत्न केला. ही समस्या कोडोली गावापुरती नव्हे, सगळ्या भागापुरती ती सोडवायचा प्रयत्न केला. प्रत्येक गावात आया बहिणींना पाणी द्यायचं, शिक्षणाच्या शाळेच्या खोल्या बांधून द्यायच्या. हायस्कूल मला वाटते 32 हायस्कूल काढले मी शासनाच्या माध्यमातून मान्यता कार्यकर्त्यांना 32 हायस्कूलची मान्यता आणून दिल्या. हायस्कूल व्यवस्थित चालल्या. सह्य पर्वतातल्या मुलांना आणि मुलींना शिक्षणाच्या सुविधा चांगल्या परिपूर्ण झाल्या. पटसंख्येच्या प्रमाणात शाळेच्या खोल्या आणि दुर्गम भागातल्या की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दंगे दंगा राहत्या अशा लोकांच्या वाडी वस्तीवर लाईट नेली, पिण्याच्या पाण्याची समस्या नेली, त्याच्या आरोग्याच्या सुविधा सोडवल्या. असा मी प्रयत्न केला. उपाध्यक्ष पदाबाबत मी 72ला मला वाटतं 67ला जिल्हा परिषदेला उभा राहिलो. नंतर 72ला निवडणुकीला उभा राहिलो. लोकांनी मला भरघोस मत देऊन निवडून दिलं. मी काम करायचा प्रयत्न केला. 78 मला वाटतं 77-78ला मला मी उपाध्यक्ष लोकांनी केला. मला त्या माध्यमातून काम केलं आणि काम केल्यानंतर लोकांनी विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि विधानसभेला मला तिकीट दिलं आणि मी काम करायचा प्रयत्न केला. ज्या वेळेला मी जिल्हा परिषदेला होतो त्यावेळेला आम्ही निवडून दिलेला एक आमदार होता, नाव सांगत नाही, आणि त्याला मी माझ्या कामाबद्दल सार्वजनिक कामाबद्दल भेटायला 2 महिने येत होतो. त्यांनी भेट नाही. आणि त्यावेळेला ठरवलं होतं जर मी आमदार जर चुकून झालो तर लोकांनी माझ्या दारात यायचं नाही, मी त्यांच्या दारात जायचं. आणि म्हणून 2-2 महिन्याला मी निवडून गेल्यानंतर 2-2 महिन्याला मतदारसंघात गेलो. पहिल्या निवडणुकीला मला वाटतंय 38,000 रुपये खर्च आला होता. आणि दुसऱ्या निवडणुकीत लोकांचा विश्वास एवढा बसला. आया बहिणीच्या झोपडीत गेलो, घरात गेलो, चुलीवर गेलो, एवढा संबंध वाढवला की त्याच्याच घरातले मी एक होतो असं त्यांचा आणि माझाही समज झाला. काम केलं आणि एवढं काम केलं की त्याने 1 मत आणि 1 रुपया मला 4 निवडणुकीला दिल्या. आता पैशाची हल्ली निवडणूक चालत नाही, त्यात हारलो एवढं खरं आहे. आता त्याच्यानंतर भागात किती विकास झालाय काय झालाय मी सांगत नाही. मीडियम प्रकल्प गेळवड्याचा मीडियम प्रकल्प उदयसिंग गायकवाडने सुरू केला होता एजेस मधना. तो प्लॅनिंग मध्ये घालून ते पूर्ण केला. कारण पन्हाळा तालुक्यात कासारी नदीत पाण्याने समृद्ध झाली. तो मीडियम प्रकल्प केला. कुंभी मीडियम प्रकल्प लखमापूर मीडियम प्रकल्प केला आणि त्यावेळेला फार मोठा विरोध झाला. तरी त्या विरोधाला झुगारून मी ते मीडियम प्रकल्पाचं काम पूर्ण केलं. खाली कुर्ली घोरसरी मीडियम प्रकल्प होता, त्याचंही काम पूर्ण केलं. हे 3 मीडियम प्रकल्प झाल्यानंतर 4था मीडियम प्रकल्प अरुणा मला वाटतं चालू साली पूर्ण होईल. आणि धामणीच्या ठिकाणी मी भगवान पाटील आणि नानेमुळे जवळजवळ 2 आठवडे जाऊन राहिलो होतो प्लॅन इस्टिमेट करत असतो. आणि ते प्लॅन इस्टिमेट केलं, सगळं झालं. आणि मला वाटतंय इरिगेशन मंत्री होते मंडलिक सदाशिव मंडलिक, त्यांच्या हस्ते धामणी दोंदोड्याला नारळ फोडण्याचं काम सुरू केलं. काही लोकांना ते ठिकाणी माहिती मला वाटतंय, पण ते आम्ही केले म्हणून सांगितले. त्यात मला मलाच काय समजत नाही. हे झालं मीडियम प्रकल्प. 5 मीडियम प्रकल्पाची कहाणी. अंदूर मीडियम प्रकल्प की याक्टिक मध्ये बसत नव्हता, मानदंड मध्ये बसत नव्हता, म्हणून कुंभी सहकारी साखर कारखान्यानं मानदंडात जी लागणारी रक्कम असेल ती भरायची आणि ते मीडियम प्रकल्प पूर्ण करायचा अशी मागणी केली. ते एक मुखाल ठराव पास केला होता. आणि मी आमदार झाल्यानंतर
मी वसंतदादांना म्हटलं, वसंतदादा मुख्यमंत्री होते त्यावेळेला, कोणत्याही परिस्थिती हा लघुपाट बंधारा तुम्ही द्या, मानदंड जुगारू, खास बाब म्हणून मानदंड म्हणून ते अमृता लघुपाट बंधारा केला, वेसरपचा लघुपाट बंधारा केला, गगनबावड्यातला सांगतोय, आणि कोद्याचाही लघुपाट बंधारा केला. हे लघुपाट बंधारे 3 गगनबावडा तालुक्यात झाले. लोकांच्या सहकार्यातनं मला लोकांनी निवडून दिलं म्हणून मी ते काम करू शकलो. लोकांनी ते काम केलं. मेडम प्रकल्प असेल, रस्ते असतील, दुर्गम भागाचे असतील, ज्या वेळेला मी तिथे निवडून गेलो त्यावेळेला असा पर्वत होता की ज्या ज्या गावाला जाईल तिथे जवळ 6 गाव भाग, अस्वलाचे कळप, गहूचे कळप, असा माझा जो मतदारसंघ होता. अशा मतदारसंघाचे रस्ते तयार केले आणि रस्ते तयार केले. ते रस्ते सुरुवात केल्यानंतर एसटी माणसांना त्याला माहित नाही, तिथल्या रहिवाशांना एसटीच माहित नाही. आणि ज्या वेळेला एसटी घेऊन गेलो त्यावेळेला दुतर्फा अशा आया बहिणी तिथं उभारल्या होत्या, घागरीत पाणी घेऊन, अशी अवस्था होती. आणि त्याची अडचण दूर करायचा मी प्रयत्न केला. मला वाटतंय आता आपण खाली तर कोकणात जाऊया. शाने त्या महसूल मंत्री होत्या त्यावेळेला कोडोली गाव तालुक्याचं ठिकाण करावं म्हणून इथले बडे बडे तालुक्यातले सगळी ढेंड आली होती माझ्याकडे. आणि मी म्हटलं 7.5 वर्ष छत्रपती शिवराया पन्हाळ्याला राहत होते आणि त्या पन्हाळ्यावर राहून महाराष्ट्राचा कारभार करत होते. याच्या सगळं मी बेमान होणार. आणि त्या कोडोली गावातले मी ते मोह टाळला आणि पन्हाळा आहे ते ठिकाण ठेवलं. मग मी ज्या वेळेला 5 वर्ष निवडणुकीला उभा राहिलो होतो त्यावेळेला पन्हाळा बावडाच होता. आता काय झालं मला माहित नाही. शावाडी पन्हाळा असं काय ते झाले वाटतंय. पन्हाळा शावाडी झालं असतं तर बरं झालं असतं. शालिनीताईंचं नाव निघालं. शालिनी त्यांनी वैभववाडी तालुक्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली. मी ज्या वेळेला वैभववाडी तालुका गगनबावडा तालुक्यात होता. वैभववाडी तालुका गगनबावडा तालुका मिळून गगनबावडा होता आणि 37 गावं खाली तोडल्याशिवाय त्यांची लोकवस्ती पूर्ण होत नव्हती. म्हणून शालिनीताईंनी आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्री मला वाटते यार अंतुले होते. अंतुल्याने मला बोलवून घेतलं. हे रत्नागिरी जिल्ह्यातनं सिंधुदुर्ग होतोय आणि त्याला काय वाटलं ते करून तुम्ही हे द्या. मी म्हटलं तालुक्याचे ठिकाण वैभववाडीला देत असला तर देतो, मान्यता नाही तर देणार नाही. त्यांनी दिले. कणकवलीला तळ्याला ते पळवून तालुक्या ठिकाणी न्यायचा फार मोठा प्रयत्न चालला होता वामनराव माडिकांनी. तो प्रयत्न हाणून पाडला आणि वैभववाडी या ठिकाणी तालुक्याचे ठिकाण झालं. लोकांचा काही विरोध होता पण तालुक्याचं ठिकाण झालं म्हणून मी त्याला मान्यता दिली. ही गोष्ट खरी आहे. माझ्या मतदारसंघात 200 ते 350 इंच पाऊस पडतोय आणि त्या 350 इंच पाऊस पडताना सह्य पर्वत सगळं असल्या कारणानं पाणी प्रचंड पडायचं आणि समुद्राला वाहून जातं. आणि पण ओगळी नाड्या ओढ बऱ्याच ठिकाणी झाले होते. ते सगळे ओढे नाड्या तिन्ही तालुक्यात डिप बांधली, पुलं बांधली आणि इतर तालुक्या जिल्ह्याबरोबर संपर्क साधल्याबद्दल, रत्नागिरी जिल्ह्यात संपर्क साधल्याबद्दल 2-3 पुलं बांधली. कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क राधानगरीच्या संबंध साधल्याबद्दल संबंध बांधले आणि दुर्गम भागातनं रस्ते एवढे तयार केल्या की मला वाटते पन्हाळा तालुक्या कोल्हापूर जिल्ह्यात 7 तालुके डोंगरे आहेत. दुर्गम भागातून मला वाटतं पन्हाळा तालुक्या एवढे रस्ते कुठे नाहीत. उदाहरणार्थ कोडोली गिरोली मार्ग कोल्हापूर, गिरोली मार्ग आहे ज्योतिबाचा डोंगर, ज्योतिबाचा डोंगर ते वाघवीर, राक्षी घोंगूर बांधवडे रस्ता, बुधवार बादेवाडी एकाटवाडी रस्ता, नावली आपटी रस्ता, ते म्हाळुंगा रस्ता
फणसकोरा रस्ता, कळे बाजार भोगाव, कुली पडसाळी रस्ता, हे पाऊलवाट नसणाऱ्या ठिकाणी हे रस्ते तयार झालेले. पाऊलवाटच नव्हती अशा ठिकाणी रस्ते तयार झालेले आहेत आणि लोकांना जाण्या येण्याची सुविधा झाल्या. आणि मला वाटते आज माझा सर्व तालुका, माझा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने समृद्ध झाला असं मला वाटतं. त्याची स्पेशल रिपेअर केली तर ठीक झालं. मला वाटतं सांगली जिल्ह्याचा रस्ता, सांगली जिल्हा जोडण्याबद्दल 3 ब्रिज बांधले, लघुबार बंधारे बांधले, कोल्हापूरच्या बंधारे बांधल्यात, पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या, 5 महिन्याला जनावरांचा माणसाचा दवाखाना केला, 3 किलोमीटर हे आहे पारगाव, आणि हवाई मार्ग 16 किलोमीटर कोडोली आहे, 7 किलोमीटर हवाई मार्ग शिराळा आहे. अशा अवस्थेत खास म्हणून कोडीला जिल्हा रुग्णालय तिथं आणलं, तसंच पन्हाळ्याला आणलं आणि आरोग्याच्या सुविधा पूर्ण केल्या. केखलं, बोरपाड, येऊलूज, पडळ, बाजार भोगाव आणि कोतुरी हे पन्हाळ तालुक्यात पब्लिक हेल्थ सेंटर 5 तयार केले. लोकांना पाहिजे होती म्हणून, मी नव्हे, शासनाच्या माध्यमातून लोकांना पाहिजे होती म्हणून, आणि हे त्यांच्या सहकार्याने हे केलेलं आहे. वारणा नदीवर काकल, कोडोली, सातवड, सावाड इथे लिफ्ट इरिगेशन मोठ्या करून ठेवलेले आहेत आणि शेतकऱ्याचं जीवन समृद्ध करायचा मी प्रयत्न केलेला आहे. मी प्रयत्न केला लोकांच्या सांगण्यावरून, नाहीतर मी गाडी घालत आहे तर गाडी ओढणारा दुसराच असतो, त्यांनी निवडून दिलं म्हणून केलं. वारणा पुलाविषयी दादा, वारणा पूल जे आता झालं 2 तालुक्यांना, जिल्ह्यांना जोडणार सांगली आणि कोल्हापूर, तर त्याविषयी आपण काय विशेष प्रयत्न केले? बाजीराव बाळा पाटील माझे क्लासमेट होते ऐतोड, तिथं आले, मला म्हणायला तुम्ही आता आमदार झालाय, तेवढं ते पूल तयार करा. निलेवाडी ते ऐतोड तयार पूल केलं. नाईक शिराळा तालुक्याचे माझे आमदार होते, त्यांनी आणि मी त्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, खास बाब म्हणून एक चिकोड कोडली ब्रिज मंजूर केलं आणि किडी काखे मांगले हे ब्रिज तयार केलं. असे अनेक ब्रिज तयार केले आणि हे ब्रिज झाले नसते तर मला वाटतं सर्वसामान्य माणसाला पावसाळ्यात जायलाच मिळालं नसतं. कोल्हापूर ते गगनबावडा ते वैभववाडी ते लोरा ते गंगा या ठिकाणी डिपो नव्हते. लोकांच्या मागण्यावरून ते शासनाच्या निर्देशनाला आणलं, ते डिपो सगळी तयार केली आणि मला वाटते 12 महिने प्रत्येक गावात वाडी वस्तीवर जायचा प्रयत्न पूर्ण लोकांच्या सहकार्याने केलेला. दादा, विधानसभेची तुमची पहिली निवडणूक जी झाली तर ती कशा पद्धतीची झाली? असं ऐकण्यात येते की काही लोकांनी तुम्हाला विनंती केली होती की तुम्ही निवडणूक लढवावी म्हणून. अहो, माझा राजकीय जन्म संघर्षानं झाला. पूर्वी 42 ते 47 पर्यंत वारणा नदीच्या पलीकडं ब्रिटिशांची हद्द आणि अलीकडं संस्थानिकांची हद्द आणि स्वराज्य मिळवण्याबद्दल दंगा सुरू झाला होता सगळ्या भागात. पत्री सरकार झालं होतं, देशभक्त तयार झाले होते आणि ब्रिटिशांची राजवट असल्या कारणाने ते सगळं मोडून काढायचं चालू होतं. ह्या वाटाच्या काठ्याला दररोज 8-10 खून होत होते आणि अलीकडल्या लोकांनी चोऱ्या दरोड खून केले आणि पलीकडे निम्या नदीच्या पलीकडे गेले त्याला संरक्षण मिळायचं आणि पलीकडे चोऱ्या दरोड खून करून अलीकडे आले की त्याला संरक्षण मिळायचं. त्यावेळेला असे होते सखाराम बारपटे, ज्ञानू कुंभार, त्यांचं नाव ऐकलं तर पोलीस पार्टी काही तालुक्याला आपल्या ठिकाणी जात होती. अशी अवस्था त्यावेळेला होती. आणि या बुद्धिवादी लोकांनी, काही ठराविक लोकांनी 1-1.5 एकर जमीन असलेल्या माणसाने टॅकेसनी काकाला धरलं आणि 100-150 एकर जमीन जवळजवळ केली.
एका फडात ते टगे ठेवायचे आणि एका फडात स्वातंत्र्य सैनिक ठेवायचे. असली दुहेरी कपट नीती तिने चालवली होती. आणि लोक म्हणतात कुणास ठाऊक काय माहीत नाही, या अवैध मार्गाने मिळवलेला पैसा काही लोकांनी आपली जन्मजाती मुलं ते पुण्याचे कोण ते रजनीश आचार्य रजनीश यांच्या ताब्यात देऊन या अवैध मिळवलेला पैसा सोनं नाणं काय असेल ते स्विस बँकेत ठेवलं होतं. लोक म्हणतात मला काय माहीत नाही. अशा पद्धतीनं ह्या वारणाच्या परिसरात कारभार चालला होता. आता लोक जागृत झालेत, सगळं झालंय आणि लोकांचं कामाकडे लक्ष असलं ठीक झालं असतं. अलीकडचं लोकांची व्यवस्था बघितली तर चांगली माणसं वागतात ती खोळ्यात निघतात आणि आता 99% असली जवळजवळ व्हायला लागल्यात. एकाच चांगला त्याला म्हणते हे डोकं बिघडले अशी अवस्था झाली. एवढे खरं पलाव तालुक्यात वारण खोऱ्यात प्रत्येक गावात चोऱ्या दरोडे खून करणारी माणसं होती, पण पुरावा अभय सुटलेले. त्यांच्या विरुद्ध आ करायची त्यावेळेला सर्वसामान्य माणसाची ताकद नव्हती. राक्षीच्या रंगराव नरवडे, मी, सातव्याचे बाजीराव कनशे अशा 5-6 जणांनी शपथ घेतली होती की हे टग्यांचं राज्य संपवायचं, सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यायचा. त्यांच्या विरुद्ध आ करायला सुद्धा माणसं भ्यायची. मला वाटते त्यावेळेपासून आमचं खरं राजकारणाला सुरुवात झाली. आणि माझे सहकारी मित्र रंगराव नलोड्यांचा ॲक्सिडेंट झाला, ते गेले. बाजीराव कनशे गेले. असे 5-7 माणसं होती, मी राहिलो एकटा जाता. आता सर्वसामान्य माणसाला झोपण्या एवढी व्यवस्था आम्ही करून ठेवली आहे त्या टग्यांच्या विरुद्ध मोहीम काढून. त्यातूनच माझा राजकीय जन्म झाला. ग्रामीण विभागात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या शेतकरी कामगार पक्ष इथे जन्माला आला होता. आम्ही लहान होतो आणि हुल्लडबाजी सगळी. आणि बरेच लोकांनी ते शेतकरी कामगार पक्षात गेले आणि गगो जाधव, समाज संपादक सर्जेराव पाटील, दादासाहेब निंबाळकर, दत्ता माने यांनी येऊन मला काँग्रेसमध्ये घेतलं. आणि यांनी मला घेतलं म्हणून माझा राजकीय जन्म झाला. मी जिल्हा परिषदेला गेलो, विधानसभेला 5 वर्ष गेलो आणि काम करायला मला संधी मिळाली. माझ्या पिरियडमध्ये मला वाटतंय मीडियम प्रकल्प, लघुपाट बंधारे, पाझर तलाव, शिक्षण संस्था, जनावर माणसांच्या आरोग्याच्या सुविधा, बेघरांची घरं, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा माझ्या लोकांच्या सहकार्यातून मला वाटते जवळजवळ पूर्ण केलेले आहेत. मी आमदार म्हणून काम करत असताना, जिल्हा परिषदेला काम करत असताना 8 तारखेपर्यंत लोकांच्या खिशातले पैसे घालून 1 सुद्धा रुपया घेतलेला नाही. माझी लाज म्हणजे चटणी भाकरी आणि डाळ ही मला विधानसभेत आमदार 25 वर्ष घेऊन येणाऱ्याचं काम व्हायचं. पैसे घेणारा माणूस देणारा एकही नव्हता. जे माझ्या मतदारसंघात कोट्यावधी रुपयाची जी कामं झाल्या त्याचे प्लॅन एस्टिमेट प्रमाणे कामं मी करून घेतलेले आहेत. त्यावेळेला त्या टक्केवारी ही असं काय भानगड नव्हती. आता काय चाललंय मला काय समजत नाही. आता काय कोण म्हणते टेबलाच्या खालनं, कोण म्हणते टेबलाच्या वरनं, मला काय माहीत नाही ते. पण मी काम करत असताना चारित्र्य राखून करायचा प्रयत्न केला एवढं सांगतो. माझ्या शेतकरी कुटुंबात, खानदानी कुटुंबात जन्माला आलो आहे, त्याचप्रमाणे मी खानदान राखलं आहे याची मला जाण आहे. कोडोली गावात मी अनेक संस्था काढल्या, तालुक्यात काढल्या, जिल्ह्यात काढल्या, अनेक सहकारी मित्रांना काढून संस्था दिल्या. काही लोक
ते संस्थाच घेऊन एक ठिकाणी विरोधकांच्याकडे पळाल्यात. कशाबद्दल पळाल्यात, काय केल्यात मला काय समजत नाही. परंतु त्यांच्या जर चौकशी जर केली तर मला वाटते संस्था कशाबद्दल इकडे तिकडे पळाल्यात हे सर्वसामान्य माणसाला दिसत. मी निवडून आल्यानंतर वसंतदादांनी मला ऑफर केली होती, तुम्ही एका खुर्चीवर बसा. मंत्रिमंडळासंदर्भात मी ते खुर्चीचं नाव सांगतोय. मी ते खुर्चीचं नाव नाकारलं आणि माझी येईल ते काम करा. का? मी एकुलता एक मुलगा, अनेक एकर जमीन आहे. माझ्या पुतण्या होता, तो लहान होता आणि मी एकुलता एक असल्या कारणानं माझा भाऊ थोरला वारला होता 47 साली. भाऊ एवढा वेळामान चांगला होता, आंधळकरला सहज पाडलं होतं याला काक्याच्या मैदानात. अगदी वयाच्या 35व्या वर्षी भाऊ माझा गेला. माझा भाऊ गेला त्यावेळेला मला वाटतं माझा पुतण्या 13 दिवसाचा होता. आणि 13 दिवसाचा असताना त्यावेळेला ग्रामीण भागात खाणपून सुखी असणाऱ्या घरात मोठी संकट याची प्रॉपर्टी लाटायबद्दल, त्या प्रॉपर्टी संकटात सुद्धा आम्ही काही घावलो होतो काही दिवस. मला गोर गरिबाने जीवन ठेवला. नाहीतर मला वाटते त्यावेळेला आज मला बोलायला वेळ मिळाला नसते. आता कामाचं मला वाटतं लोकांच्या जी कामं झाल्यात, माझ्या समजुतीनं जवळजवळ 40 कोटीची कामं झाल्यात मतदारसंघात. ते लोकांच्या सहकार्यात त्यांनी मला निवडून दिलं. म्हणूनच त्याने माझ्या निवडणुकीला पैसे घातले आणि 4 निवडणुकीला पैसे घातले आणि रेकॉर्ड महाराष्ट्र राज्यात करून टाकलं. ज्या वेळेला 80 साली मी निवडणुकीला उभा राहिलो बंडखोर म्हणून, 7 राज्यात निवडणुका सुरू झाल्या होत्या. बंडखोरमध्ये सर्वात जास्त मी मतांनी निवडून आलो. म्हणून वसंतदादांना निवडून आलेला व्यक्ती कोण आहे म्हणून इंदिरा गांधींनी मला तिकडे बोलवून घेतलं होतं. वसंतदादा घेऊन गेले होते मला वाटतंय या आजच्या राष्ट्रपती प्रतिभाताई मी 15 वर्ष एकत्र विधानसभेत काम केले. चारित्र्य संपन्न राहिले असल्या कारणानं मला लोकांनी म्हणाल ते काम दिलं आहे. मी त्या सत्तेचा दुरुपयोग केलेला नाही. माझं विधानसभेतलं कामकाज बघितलं. मी माझ्या मतदारसंघातल्या सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यातल्या लोकांचंच म्हणणं मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. बाकीचं उपद्व्याप करत बसलेलं नाही. दुसऱ्या मतदारसंघात मी ढुकून बघितलेलं नाही. पण माझ्या मतदारसंघातला संपूर्ण बॅकलॉग त्या पृथ्वी वसल्यापासूनचा मला वाटते बऱ्याच ठिकाणी रस्ते नव्हते, पाऊलवाट नव्हती, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा नव्हत्या. माझा सह्य पर्वत भाग असून सुद्धा जवळजवळ 12 आणि आता बागायत भाग झाला आहे. सह्य पर्वतसुद्धा बागायत झाला आहे. अशा लोकांच्या सहकार्यातनं मी काम केलं आहे आणि लोकांनी सहकार्य भरपूर केलं आणि मी त्यांच्या विश्वासास पात्र राहून काम करायचा प्रयत्न केला. माझं हे कामाचे यश माझे सहकारी मित्र, शासन आणि आमचे राजकीय गुरु यांच्या सहकार्याच्या माध्यमातून हे कोट्याकोटीचे कामं झालेले आहेत. दादा, तर राजकीय गुरुचा विषय निघाला तर गुरुस्थानी आपण कुणाला मानताय? आता मला त्या राजकीय जन्म 1967 साली मी होतो अंकलखोपमध्ये मावशीकडं आणि 1967 साली मला तिथनं उदयसिंग गायकवाड निवडणुकीला इथं हारले. राव पाटील निवडून आलते आणि त्यावेळेला मला तिथनं आणलं इकडं ओढून आणि जे कोण मुंबईला नेलं आणि मला जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं. त्यात माझा राजकीय जन्म झाला. कुणी केलं हे सगळं? उदयसिंग गायकवाडनं. दादा, वसंतदादांच्या बाबतीत म्हणजे तुमचा शब्द ते प्रामाणिकपणे मानत होते, विकास कामाच्या बाबतीत तुम्हाला झुकतं माप देत होते. तर विधान संसदेमध्ये काहीतरी गदारोळ झाला, आमदारांनी काहीतरी त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला आणि त्यावेळी तुम्ही एक प्रखरतेनं आडवं जाऊन ती घटना हाणून नेली.
काय होती ती घटना? तर सांगतो, ऐकून घ्या. त्याच्या अगोदर वसंतदादांचा माझ्यावर एवढा विश्वास बसला की ठराविक क्षेत्रात दुसऱ्याला प्राधान्य देणार आणि माझ्या क्षेत्रात दुसऱ्याचं प्राधान्य ऐकणार नाही. आणि एवढा प्राधान्य दिलं. इथं मी कोडोली गावात माझ्या पन्हाळा मतदारसंघात गायरानमधली रानं मी वाटली गोरगरिबाला जमिनी घरं राहायबद्दल. मी ते पैसे घेऊन लोकांच्याकडं ही घरं बिरं जागा दिलं म्हणून 400 लोकांचा सह्यांचा अर्ज केला होता. आणि संपूर्ण चौकशी केल्यानंतर मी पदरच्या बाजूनच त्याने घर दिलं. मला सांगायचं आहे की 400 जवळजवळ मला वाटतं कोडोली गावात 300 कोटीची कामं झाल्यात. आनंदनगर झालं, वैभवनगर झालं, साखरवाडी झाली, पिण्याच्या पाण्याच्या समस्या सुटल्या, सगळे वाडी वस्तीवले रस्ते झाले, पर गावाला जायचे रस्ते झाले, ब्रिज झाले, सगळं झालं. लोकांनी मला निवडून दिलं म्हणून. ते 400 लोकांचा अर्ज गेल्यानंतर काय झालं पुढे? चौकशी केली. मी कुठं काय होत्या माझ्या पदरच्या बाजून त्यांचं घर उभा केले, पण घरं लोकांची लाटणाऱ्या माणसांचा अर्ज होते ते. आता दादा राजकारण करत असताना तुम्हाला समाजासाठी जास्त वेळ द्यावा लागला तुम्हाला. 24 तास. हो, मग तुमच्या सौभाग्यवतीने काकींनी तुम्हाला याबाबत कशी मदत केली? त्यावेळेला 50-100 माणसं यायची ह्या वाड्यातच राहायची. आता 100च्या वेळेला का आम्ही ती बायका बिका हे जेवण करायला ठेवलेलं होते. हो, सौभाग्यवती जेवण करायची आनंदानं हसत आणि जेवण घालून त्यांना ठेवायचा सुखी ठेवायचा प्रयत्न केला. त्याचं माझ्यावर फार प्रेम होतं. मी मुंबईला जर निघालो तर माझी बॅग बिग भरायची, ती कापडं बिपडं काय असेल ते, आणि मी निर्धात जाणार ती बॅग न उघडतात. ती बॅगेत सगळं साहित्य असायचं. आता बॅग भरा गेलो तर काहीतरी विसरते यार. काकींच्या नंतर दादा आता मुलाने हे तुमच्यावर तितकंच प्रेम केलंय, दोन्ही मुलांनी. त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? की मुलं तुमच्या बाबतीत काय काळजी घेतात, काय बोलाल तुम्ही त्यांच्याबद्दल? सगळं आरोग्याचं मला जीवन ठेवण्याबद्दल प्रयत्न करतात, आरोग्याचं माझं चांगलं राहण्याबद्दल प्रयत्न करतात. नातू कसे आहेत? नातवांच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतंय की त्यांनी काय करायला पाहिजे पुढं? सगळे नातू चांगले आहेत. अजून घरात कोण वाईट जन्माला आलेलं नाही. ती घटना सांगायची राहिली दादा की ज्या वेळेला वसंतदादांच्या वेळेला संसदेमध्ये ज्या वेळेला ती घटना घडली 1980 साली शंकरराव जगताप सभागृहाचे सभापती होते, अध्यक्ष होते. आणि वसंतदादांना कावेळी झाली होती, चालता येत नव्हतं, आणि मुख्यमंत्री होते, खुर्ची बसले होते, आणि खाली खुर्ची आणि वर 6 फुटावरच्या अध्यक्षांचं बसायचं ठिकाण. आणि एकदम दंगा झाला. ती खुर्ची येऊन अध्यक्षांना ओढलं पाडलं, आणि काय लोकांनी वसंतदादाच्या अंगावर उडी मारायचा प्रयत्न केला. त्यांना जहाजानं धक्का लागला असता तरी त्यांचं जगणं अवघड झालं असतं. आणि एवढा दंगा झाला, मलाच काय समजलं. मी केव्हा स्टेजवर गेलो, ते वसंतदादाच्या अंगा उडी मारण्याला कधी उचललं मी, मला टाकलं कधी मला माहीत नाही. आणि माझे कापडं फाटली त्यावेळेला, सगळं झालं. आणि ज्या माणसाला उचलून टाकला त्याचा एवढा बोजा होता की वसंतदादाच्याच खुर्चीवर त्याचा हात पडला, ते खुर्चीचा हात मोडून पडला होता. एवढं ते वजन उचलून मी टाकलं होतं. मला वाटतंय सभागृहात एवढंच सांगतो. मी सहकारी जीवनात शेतकऱ्याबद्दल आणि सह्य पर्वतात राहणाऱ्या लोकांच्याबद्दलच मी काम केलेलं आहे. अन्य लोकांचं काम करायचा मी प्रयत्न केलेला नाही, हे सत्य आहे. आता
देवालय जवळजवळ 250 बांधल्यात. काय मुसलमान समाजाचे असतील, काय ख्रिश्चन समाजाचे असतील, सगळ्या धर्माला स्थान दिले आणि देवालय बांधल्यात. आणि जे जे लोकांना पाहिजे ते करायचा प्रयत्न केला आहे. आता ह्याच्यापेक्षा काय सांगणार आहे मी. दादा 1972 साली साधारणपणे दुष्काळ पडला होता. जिल्हा परिषदेला आपण त्यावेळेला करत होता. त्यावेळेला काय परिस्थिती होती? कशा स्वरूपानं शासनानं किंवा आपल्या पक्षानं, काँग्रेस पक्षानं लोकांची मदत केली होती? अहो आता सुद्धा दिल्लीत पक्ष आहे कोणता? काँग्रेस. महाराष्ट्राचा पक्ष कोणता आहे? काँग्रेस. या घरातला मी आता 81 वर्षे झाली, तर पोरांचं नाव कोण घेत नाही, माझं नाव घेतात. तसं वरनं काय सार्वजनिक हिताच्या संस्थेचं लोकांच्या उपयोगाचं काय केलं तर दुसऱ्याच्या दंगास्त आम्ही केलं म्हणून असं जरा अलीकडे हे दिशाभूल करायचं राजकारण आहे. याच्यापासून लोकांनी सावध राहिले तर बरं, नाही तर मला वाटते धोका आहे. मी 25 वर्ष आमदार कारणानं सगळा देश फिरलो आहे. बिहारची भयंकर क्रांती होती असं मला समजलं. बिहारमधला घरातला माणूस बाहेर गेला आणि बाहेरला माणूस घरात येई पण आपला नव्हे अशी अवस्था त्या वेळेला होती. आता ती व्यवस्थित झाली आहे. गुजरात आमच्यापेक्षा फार माग होतं, आता गुजरात 1 नंबरला आहे असं समजतात. आणि आमचे आता मनसे निघाले, शिवसेना निघाले, अनेक पक्ष निघाले. पण ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सहकारी साखर कारखाने झाले, स्पिनिंग मिल झाल्या, सगळे साखर कारखाने झाले, सगळं काय जे योजना झाल्या असतील त्या आय काँग्रेसच्या माध्यमातून झाल्या. आता पक्ष नवीन निघाल्या, सगळं झालंय. फक्त त्या पक्षाने दुसरीकडे चूल मांडावी. आय काँग्रेसनं केलेल्या कामात तिथंच खायचं आणि तिथंच बसायचं हे उपद्व्याप करू नये असं मला वाटतंय. दादा पक्ष श्रेष्ठींच्याकडून आता आपल्या अपेक्षा काय आहेत? आता जे गुन्हेगार आहेत, लोकांना फसवणार आहेत, शासन पुढारी असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा कर्मचारी असतील, जो घाण वागत त्याच्यावर कठोर कार्यवाही केली पाहिजे. कठोर म्हणजे त्याला कर्मचाऱ्याने काय एखादी गुन्हा केला त्याला सस्पेंड करायचं नाही, कॅन्सल नोकरीतनं मुक्त करायचा. तर कुठे या ढपलं बिपलं मारायचं जरा बंद होतील. आता पुढाऱ्यांनी दररोज पक्ष बदलायचं चालवले. याच्याबद्दल लोक काय म्हणते? आता नवीन एक हे निघाले, विठ्ठला झेंडा कोणत्या घेऊ हाती, तसे दररोज झाले. एक माणूस कोणता म्हणतो झेंडा घ्यायचा, दुसरा म्हणतो कोणता घ्यायचा. हीच पद्धत जर राहिली तर सर्वसामान्य माणसं एक दिवस घरातनं बाहेर येतील. कर्मचाऱ्याला पुढाऱ्यांनी सगळ्यांनी घरातनं ओढून बाहेर मारतील. पण ती वेळ आणू नये बद्दल शासनानं कडक कारवाई करावी एवढं मला वाटतंय. आता मी आता जाहीर स्टेजवर सांगणार आहे, माझी CID मार्फत चौकशी करा. आता माझी करायला सांगायला सांगतोय, माझ्या प्रॉपर्टीज करायला सांगतोय, तशी दुसऱ्यांची केली पाहिजे. नाहीतर आम्ही दिगंबर असं लोकांचं वाकून बघायचे बरोबर नाही ना. ग्रामीण विभागात मी कॉलेज काढलं, शिक्षण संस्था काढली, यशवंतराव चव्हाण शिक्षण संस्था यशवंतराव चव्हाणांच्या नावची आहे. ती माझं नाव चुकून यशवंतराव आहे, हे पाप मी कधी करणार नाही. चव्हाणांच्या नाव काढली की देशात दिल्लीत कोण बसवावं खुर्चीवर हे यशवंतराव चव्हाण सर ठरवत होता. त्या व्यक्तीच्या नाव काढले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला महाराष्ट्र राज्यात शासन चालवणं फार अवघड होतं. त्यावेळेला चांगला कारभार करून त्यांनी दाखवला. अशा माणसाचं इथं नाव दिलेलं आहे. मी जिवंत असताना काही काय पाप करणार नाही. माझ्या माघारी काय असेल ते असू दे.
मला वाटते ह्याच्यापेक्षा आज माझ्याबद्दल सांगायचं काही कारण नाही. मी कुणाला नावही ठेवणार नाही. लोकांनी प्रामाणिकपणाने काम करावं एवढीच अपेक्षा करतो. आणि लोक रस्त्यावर येऊन आम्हाला घरात बसवण्याची पाळी आणू नये, एवढं लोकांनी चांगलं वागावं. दादांनी जशी एक कणखर नेता म्हणून समाजामध्ये आपली प्रतिमा उमटवली, तसंच त्यांनी सहकारामध्येही उत्कृष्ट काम केलंय. त्यांनी पायाभूत केलेली शाहू कुक्कुटपालन संस्था, कोडोली अर्बन बँक, कोडोली नागरी सहकारी पतसंस्था, दूध संस्था आणि शिक्षण संस्था आदर्शवत आहेत. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं 1982 साली सुरू केलेली यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था आज शिक्षण क्षेत्रात यशदायी ठरू लागली आहे. त्याची धुरा दादांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीयुत प्रदीप पाटील उर्फ बाबा यांनी अत्यंत कुशल पद्धतीनं सांभाळली आहे. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय, यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय पदव्युत्तर पदवी शिक्षण आणि संशोधन केंद्र, यशवंत धर्मार्थ रुग्णालय, यशवंत ॲलोपॅथिक हॉस्पिटल, यशवंत अध्यापक विद्यालय, वासंती देवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, यशवंत ज्युनियर कॉलेज आर्ट्स आणि सायन्स, किसरूळ हायस्कूल, यशवंत हायस्कूल, यशवंत बाल व विद्या मंदिर, यशवंत पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, यशवंत इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी या संस्था आदर्शवत चालल्या आहेत. तसंच पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग कॉलेज, यशवंत नर्सिंग इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्था नव्यानं सुरू होत आहेत. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे कनिष्ठ चिरंजीव श्रीयुत अमरसिंह पाटील उर्फ भाऊ यांनी अखंडपणे जोपासलाय. भाऊ, आपण विधानसभेलाही प्रयत्न केला होता, म्हणजे पक्षानं आपल्याला उमेदवारी काही नाकारली, तर या संदर्भात आपल्याला पक्षाबद्दल काय मत व्यक्त करायचं आहे? साहजिक आहे, म्हणजे जिल्हा परिषदेनंतर पुढची पायरी असते ती विधानसभा. आपण जर बघितलं तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून मंडळी पुढे आलीत. विधानसभा, लोकसभा असे चढते पायरीचे टप्पे त्यांनी गाठलेले आहेत. ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केलेलं आहे ही मंडळी दीर्घकाळ विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत. ह्याला मूलभूत कारण एक असं आहे की विकास कामाचा ढाचा आणि ग्रामीण रचना ही परिपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते, काम करायला संधी मिळते. आणि म्हणून दादांच्या विधानसभेच्या राजकीय कारकिर्दीनंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची एक भावना होती की आपल्याला ही संधी मिळावी. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपण इतकी वर्षे काम करतोय, लोकांना आपलं काम आवडतंय, आणि मग जर विधानसभेसाठी प्रयत्न केला तर काय हरकत नाही. आता विधानसभेला उभा राहा एवढं नक्की आपलं वय झालं. त्या दृष्टीनं पक्षाकडं मागणी केली, कारण दादांनी आयुष्याची 40 वर्ष पक्षामध्येच किंवा पक्षाची सुसंगत अशी घालवलेली आहेत आणि माझी 10-15 वर्ष पक्षाच्या माध्यमातून वाटचाल झालेली आहे. आणि हा पक्ष सोडायची एक भावना माझ्या मनामध्ये होती. त्या दृष्टीनं नवीन बदललेल्या मतदारसंघामध्ये गावोगावी जाऊन लोकांच्या, नवीन तालुक्यामध्ये, नवीन भागामध्ये गाठीभेटी असतील, चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मला मिळत होता. 2 वर्ष मी प्रयत्नशील होतो निवडणुकीच्या अगोदर. विधानसभेचं तिकीट सुद्धा मी मागितलं काँग्रेस पक्षाकडं, परंतु काही निर्णय राज्य पातळीवर होत असतात. जिल्हा पातळीवरचे काही उणीधुणी काढायचा कार्यक्रमसुद्धा निवडणुकीच्या ह्या तिकीट वाटपामध्ये होत असतो. आणि शहकाटशाच्या राजकारणामध्ये तिकीट कदाचित मला मिळालं नसेल, परंतु तिकीट मिळालं नाही म्हणून पक्षाच्या विरोधात काहीतरी जाऊन काम करावं अशी आमची कधीच भूमिका नव्हती. म्हणून पक्षाच्या उमेदवाराने, पक्षाच्या दिलेल्या उमेदवाराचा प्रामाणिकपणाने मी प्रचार केलेला आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत. यश अपयश हे प्रत्येकाच्या प्रयत्नावर अवलंबून असतं, परंतु इतके वर्ष काम केल्यानंतर अनेक ठिकाणी आपल्याला संधी मिळाली पक्षामुळं. आणि हा पक्षाचा पायंडा मोडायचा नाही, पक्ष सोडायचा नाही, या भावनेनं पक्षात राहून पक्षाच्या चाकोरीतनं आजपर्यंत काम केलेलं आहे. आज ही
जिल्हा पातळीच्या मंडळींचं काय तात्विक मतभेद जरी असले तरी पक्षाच्या चाकोरीत राहूनच इथून मागची वाटचाल झाली आणि इथून पुढे पक्षाच्या चाकोरीत राहून काम करायचा आमचा प्रयत्न राहील. अपेक्षित आहे का आपण पक्षाकडे परत उमेदवारी मागण्याच्या किंवा काय? निश्चितपणानं पुढच्या विधानसभेला आता कशी समीकरणं असतात मला माहीत नाही, परंतु हा जर मतदारसंघ काँग्रेसकडे असेल तर नक्की मी तिकीट मागणार आहे. आता भाऊ, राजकीय विषय झाला, आता घरगुती विषयामध्ये की दादांच्या नावामुळं तुम्हाला राजकारणात कसा फायदा झाला? आणि हे दादांचे चिरंजीव म्हणून हे नक्की आहे की एक राजकीय सुरुवात दादांच्या नावामुळे झाली, हे नाकारून चालणार नाही. कारण प्रत्येक घराला एक राजकीय जी राजकारणातली घरं आहेत त्यांना एक राजकीय वलय असतं आणि त्या वलयाचा फायदा नक्की मला झाला. दादांच्या कामाचा असेल, संपर्काचा असेल, काम कसं करावं त्यांच्याकडनं बारकावे काही शिकायला मिळाले आणि त्याचा फायदा मला नक्की झाला. त्यातनंच माझी सुरुवात झाली. अनुभव घेत हळूहळू वाटचाल चालू आहे. आता काही लोकांशी आम्ही भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, तर त्या लोकांचं अतोनात इच्छा आहे की अमर भाऊंनी राजकारणात जोमानं उतरावं आणि त्यांचं नेतृत्व परत स्वीकारावं. त्या लोकांसाठी आपण काय संदेश देऊ शकता? राजकारणातले चढ उतार हे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये आहेत. काही वेळेला लोक भरभरून देत असतात, काही वेळेला आपल्या चुकामुळं असेल, काही गैरसमजामुळं असेल, काही परिस्थिती विपरीत असेल, अनेक कारणं असू शकतील, त्यामुळे विपरीत परिस्थिती असेल. परंतु दोन्ही बाजू म्हणजे उन्हा पावसाचा खेळ अनुभवूनच आपल्याला पुढं ह्या सगळ्या ताऊन सुलाकून पुढं आपल्याला काम करण्याची गरज आहे. आज जरी विधानसभा किंवा सत्तेचं मोठं केंद्र आपल्याकडे कुठलं नसलं तरी मागची पार्श्वभूमी आपली राजकीय आहे आणि म्हणून हा प्रयत्न आपण नक्की करत राहणार, हा प्रयत्न सोडणार नाही. कार्यकर्त्यांनाही माझं आव्हान आहे किंवा कार्यकर्त्यांनाही माहिती आहे ही परिस्थिती बदलून जाईल आणि काम करणाऱ्या माणसाला नेहमी लोक स्वीकारत असतात. कुठं ना कुठंतरी नक्की आपली राजकीय व्यवस्था अस्तित्वात येईल आणि चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल अशी खात्री आहे. आपला असा एखादा अविस्मरणीय प्रसंग की जो कायम लक्षात राहील असा? 99च्या विधानसभेला झालेला आमचा पराभव ही चटका लावणारी गोष्ट आहे, म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील. मला आठवतंय की त्यावेळेला पाऊसही प्रचंड पडला त्या रात्री. आम्हाला अपेक्षा होती की इतकं सगळं काम केल्यानंतर लोकांचा कौल चांगला असेल, परंतु राजकारणात यश अपयश येत असतं. परंतु ती घटना अजूनही माझ्या स्मरणामध्ये आणि कायमपणानं राहील. तो एक वेगळा चटका लावून गेलेला प्रसंग आहे. त्याचबरोबर माझ्या आईचं अकस्मात जाणं हे सुद्धा एक मनाला स्पर्श किंवा चुटपुट लावणारी घटना आयुष्यभर माझ्या मनामध्ये राहील. हे असे प्रसंग आयुष्यात येत असतात प्रत्येकाला. काकींच्या बद्दल भाऊ बोललं जातं की दादांच्या राजकीय वाटचालीला त्यांचं अगदी मोलाचं योगदान होतं. त्यांनी त्यांच्यासाठी बरेच कष्ट यातना भोगलेल्या आहेत. त्याबद्दल तुम्ही काय बोला? माझ्या आईचा स्वभाव एकदम शांत आणि संयमी होता, म्हणजे बराचसा प्रभाव तिचाच माझ्या स्वभावावर आहे. लहान असताना बऱ्याच वेळा मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितले, त्यावेळेला काय गॅसची व्यवस्था नव्हती, परंतु घरातल्या स्त्रियांच्या बरोबर किंवा काम करणाऱ्या लोकांच्या बरोबर घरात येणाऱ्या माणसांचं प्रचंड संख्येनं माणसं त्यावेळेला आमच्या घरात यायची. त्यांचं जेवण खाणं असेल, चहा पाणी असेल, हे सगळं स्वतः करायचे. 50-50 भाकरी रोज स्वतःच्या हातानं थापलेलं मी आमच्या आईनं बघितलेलं आहे. म्हणजे इतकं अतोनात कष्ट, म्हणजे तब्येतीवर परिणाम होत असताना सुद्धा घरचं काम आणि प्रपंच कधी तिनं बाजूला ठेवला. करत असताना कुठल्याही स्त्रीची एक अपेक्षा असते की घरातल्या म्हणजे नवऱ्याकडनं चांगलं स्वास्थ्य मिळावं, परंतु राजकारणात असल्यामुळं ते कदाचित स्वास्थ्य दुर्दैवानं माझ्या आईला मिळालं नसेल. परंतु त्याची कधी तक्रार अशी कधी केली नाही. तक्रार न करता येईल त्या परिस्थितीला हसतमुखानं सामोरं जात, कधी त्याचा लवलेश न दाखवत सातत्यानं घरच्या प्रापंचिक कामात झोकून द्यायचं, गाड्या माणसांचं बघायचं आणि दादांच्या राजकीय वाटचालीत अग्रेसर नसेल परंतु पूरक भूमिका निश्चितपणानं माझ्या आईनं वठवली आणि म्हणून दादांना त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये एक चांगली साथ
प्रामाणिक साथ त्या आईने माझ्या दिलेली. सध्याची नवी पिढी पाण्यात जाळ करून दादांचा वारसा अखंडपणे चालवणार असल्याची ग्वाही देतीये. अभिजित, दादांच्या घराण्यातली तुम्ही तिसरी पिढी आहे. तुम्हाला दादांचा वारसा पुढे चालवण्यासाठी तुमचं काय मत आहे? तुम्ही कसं चालवाल दादांचा वारसा पुढे? आज तागायत दादांच्या घरातील प्रत्येकानेच एक सहकार्याची भावना दादांच्या प्रमाणात सगळ्यांनीच ठेवलेली आहे. त्याप्रमाणे ज्या घरातल्या मोठ्या लोकांनी आणखीन दादांनी जसं लोकांना सहकार्य प्रत्येक क्षेत्रामध्ये केले, तेच त्यांचा एक गुण आम्ही हे आमच्या परीनं सर्व लोकांना, तळागाळातील सर्व थरातील लोकांना आमच्या परीनं आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. आणखीन दादांचे जे गुण आहेत, एक नेतृत्वाचा गुण असेल किंवा एक पटकन निर्णय घेण्याचा असेल किंवा कोणत्याही संकटाला एक धिटाने सामोरं देऊन त्या संकटाचे तीव्रता मावळ करण्याचा एक त्यांच्यात एक विलक्षण असा गुण आहे. तर तो गुण आम्ही आमच्या अंगी पण कसा बनवता येईल यासाठी पण आम्ही लक्ष देऊ. आजचा युवक म्हणजे देशाची ताकद आहे. तुम्ही एक युवक आहात, युवक नेतृत्व तुमच्यात गुण आहे, लोकांच्याकडून बोललं जातं. तर नेतृत्व संदर्भात म्हणजे भविष्यात तुम्ही राजकारणासंदर्भात काय विचार केलेला आहे का, की एखाद्या विभागाचं, एखाद्या मतदारसंघाचं, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्वरूपात तुम्हाला स्वतःला काही नेतृत्व करण्याची इच्छा आहे का? माझी तरी राजकारणामध्ये इच्छा नाही आहे, कारण पण दादांचा दुसरा एक नाव तो आहे जयंत, त्याच्यावर दादांचा एक फार जीव आहे. तर तो आता सध्या कराड येथे MBBS करतोय, पण तो पण ज्यावेळी उच्च शिक्षण घेऊन एक डॉक्टर म्हणून ज्यावेळी इथं येईल, त्याला राजकारणात तो ज्यावेळी प्रवेश करेल, त्यासाठी मात्र अक्षरशः जीवाचं रान करून, पाण्यामध्ये जाळ करून पुन्हा दादांची अमरवांची जशी इथं शक्ती आहे त्यापेक्षा किंबहुना मोठी शक्ती नक्कीच त्यासाठी मी तरी तयार करेन. दादांनी दिसेल त्या दगडाला आकार देण्याचं काम केल्याचं गोकुळ दूध संघाचे संचालक अरुण नरके यांनी सांगितलं. सहकारामध्ये जास्त काम केलं आता गेली 35-40 वर्ष. तर सगळ्यात दादांचा जर सहकारातला गुण जर मला सांगायचा झाला तर त्यांच्या सगळ्या संस्था कोडोलीतल्या, त्या भागातल्या सगळ्या 1 नंबरच्या होत्या. उदाहरणार्थ विकास सोसायटी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या 3 नंबरामध्ये फायनान्स असणारी विकास सोसायटी, 100% कर्ज वसूल, मेंबर लेवलला 100% कर्ज वसूल कायम. आत्ताही त्यांचे मेडिकल कॉलेज घ्या, त्यांच्या शाळा घ्या, त्यांच्या डेअरी घ्या, पोल्ट्री घ्या, कोणतीही संस्था सहकारातली दादांनी काढलेली एकदम छान चाललेली. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मोठ्या मोठ्या लोकांच्या संस्था कशा चालतात माहिती आहेत, परंतु दादांच्या संस्था इतक्या चांगल्या की सहकारात देखील त्यांचा हातखंड होता आणि कुणाला गय करत नव्हते. एखाद्यानं कर्ज थकवलं तर त्याला जावा त्याच्याकडनं अनाकर पैसे भरून घेतले पाहिजेत. मी माझी पैसे माझ्याकडनं उसने घे, परंतु त्या कर्ज फिटलं पाहिजे. आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या संस्था, मग कोणत्याही असोत, डेअरी असो, पोल्ट्री असो, मेडिकल कॉलेज असो, दूध संस्था असोत, सगळ्या 1 नंबरच्या चाललेल्या आहेत. हे मात्र त्यांचं अगदी कौतुक करण्यासारखा विषय होता. दादांच्या मतदारसंघात सध्या नेतृत्व करणारे आमदार चंद्रदीप नरके यांनीही दादांकडून अपेक्षित असलेली सर्व विकास कामं पूर्ण करून दादांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण करणार असल्याचं सांगितलं. दादांची काही कामं सांगितली, दामणी खोऱ्याच्या प्रकल्पासाठी राहिलेला जो प्रश्न आहे, निधी अपुरा आहे, त्या संदर्भात सातत्याने मी अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या मागे आहे आणि तो प्रकल्प 200 कोटी रुपयाची तरतूद अजून करायला लागते. त्यासाठी सातत्यानं माझं या ठिकाणी प्रश्न चालू आहेत. दादांच्या जे काही प्रश्न देतात ते विधानसभेमध्ये उठवून त्यासाठी न्याय देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होतो. दादांचे रेस्ट हाऊस आणि घाटाचा एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो मार्गी लावायसाठी माझा सातत्यानं प्रयत्न आहे की पोलिक पडसाई ते राजापूर हा रस्ता व्हावा आणि काजिड्याचा घाट होऊन त्या ठिकाणी 2 जिल्हे जोडणारा हा रस्ता व्हावा. यासाठी सुद्धा मी छगन भुजबळ साहेबांना या ठिकाणी हा प्रस्ताव सादर केलेला आहे. निश्चित या दोन्ही कामं या 5 वर्षामध्ये परिपूर्ण करण्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न आहे. दादा आपले राजकीय गुरु म्हणून माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांना स्थान देतात. त्यांनी आपल्या शिष्यानं उत्कृष्ट कामगिरी करून आपल्याला विकास कामाची गुरुदक्षिणा दिल्याचं सांगितलं.